ओ मेरे दिल के चैन भाग 23. सान्वी आणि रणविजय डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले. रणविजय त्याचं डाएट फूड खात होता तर सान्वी तिचं जेवण करत होती. दोघेही शांतपणे जेवत होते तर रणविजयची आई तिथेच बसली होती त्या दोघांना बघत. आई, डोंट टेल मी तुम्ही जेवायचं थांबलात. सान्वीने आपल्या सासूकडे बघत विचारले. रणविजयने सुद्धा आपल्या आईकडे प्रश्नार्थक बघितले. नाही ग बाळा, मी जेवली, तुम्ही जेवा, त्या बोलल्या. मग आता तुम्ही झोपायला जा, जेवण झालं की मी हे सर्व आवरेन, सान्वी बोलली. तू कशाला, मेट्स आहेत ना, रणविजय सान्वीला बोलला आणि मग आपल्या आईला बोलला. मॉम, तू झोप जा. बरं ठीक आहे, मी जाते, गुड नाईट. कावेरी दोघांनाही गुड नाईट करून झोपायला गेल्या. पण सान्वीच्या डोक्यात मात्र रणविजयला कसं टाळावं यावर विचारमंथन चालू होतं. जेवता जेवता तिने एक प्लॅन बनवला आणि आता जेवण झालं होतं तर त्यावर अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली. तिने रणविजयकडे बघितलं तर तो तिच्याकडेच बघत बसला होता. तिचं त्याच्या ताटाकडे लक्ष गेलं तर त्याचं जेवण झालेलं. मग हा असा काय बघत बसलाय, सान्वी विचारात पडली. तिने डोळे वर करून नजरेनेच विचारलं, काय म्हणून. झालं ना जेवण, मग चला आता रूममध्ये, रणविजय बोलला. सान्वीच्या हृदयात उगाचच धडकी भरली आणि मगासचा क्षण आठवला. ती कसं तरी स्माईल करत बोलली, तुम्ही व्हा पुढे, मी येतेच. नो वे, तू माझ्याबरोबर येतेस आत्ताच, रणविजय काहीशा कडक शब्दात बोलला. ही काहीतरी आता कारण बघणार माहीत होतं त्याला. अहो, ते काय आहे ना, आपल्यामध्ये फर्स्ट टाइम जेव्हा ते सगळं झालं तेव्हा मी काही शुद्धीत नव्हती. पण माझं ना एक ड्रीम होतं. ते पिक्चरमध्ये दाखवतात ना हनीमूनचा सीन, नवरा बेडरूममध्ये बायकोची वाट बघत असतो, मग बायको दुधाचा ग्लास घेऊन येते, मग नवरा तो सगळा दुधाचा ग्लास पितो आणि मग. सान्वी अगदी हुशारीने त्याला गणवत होती पण पुढचं काही तिच्याने बोलवत नव्हतं. आणि मग मग काय, तुम्हाला माहीत आहे ना मग काय ते. मग या सीनसाठी दूध पाहिजे ना, ते मी घेऊन येते हां. तोपर्यंत तुम्ही माझी बेडरूममध्ये वाट बघा हां, जा. असं बोलून सान्वी अक्षरशः त्याला रूममध्ये जाण्यासाठी ढकलत होती. पण रणविजय मात्र तिच्या या बोलण्याने पुरता शॉक झाला. त्याच्यासाठी हा सगळा बालिशपणा होता. हे असं फिल्मी स्टाईल हनीमून करणं त्याच्यासाठी वेस्ट ऑफ टाइम होतं. आर यू मॅड? हनीमूनसाठी हे असं काहीही करणं इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम. रणविजयने आपलं परखड मत मांडलं पण आपल्या सान्वीबाईंनी सुरू केला इमोशनल अत्याचार. तुम्हाला तर ना माझ्या फिलिंग्सची काही पडलीच नाहीये. मला पाहिजे तसं केलं तर तुमचा नाकाचा शेंडा खाली येणार आहे का? पण नाही, तुम्हाला का माझ्या मनासारखं करावं वाटेल? आवाजात अगदी हळवेपणा आणत सान्वीने आपला इमोशनल पत्ता फेकला. बरं बरं ठीक आहे, कर जे काय करायचं ते तुझ्या मनासारखं, पण नंतर सगळं माझ्या मनासारखं हवं मला. शेवटी रणविजय सान्वीच्या इमोशनल ड्राम्याला फसला. सान्वीने लगेच होकारात मान हलवली. रणविजय त्याच्या रूमकडे वळला. इकडे सान्वीने मेट्सना सगळं आवरायला सांगितलं आणि रणविजयला देण्यासाठी दुधाचा ग्लास बनवू लागली. तिने तो ग्लास एका ट्रेमध्ये घेतला आणि आनंदाने तो रूममध्ये घेऊन जाऊ लागली. तिने दारावर टकटक केली. दरवाजा बंद नव्हता तरीही. रणविजयने वळून दाराकडे बघितलं. एक क्षण नजरानजर झाली आणि सान्वीने लाजून खाली बघितले. किती ते कॅरेक्टरमध्ये घुसले. वा, चला काही का असे ना, इंटरेस्ट घेते हेच इम्पॉर्टंट. रणविजय तिला बघतच मनात विचार करू लागला. ती संथ पावलाने आत आली आणि दरवाजा बंद केला. पुन्हा वळून रणविजयजवळ अगदी नखऱ्यात चालत आली. तिने त्याच्यासमोर दुधाच्या ग्लासचा ट्रे समोर केला आणि त्याला दूध घ्यायला सांगितलं. रणविजयने तो ट्रे तिच्या हातातून घेतला आणि बाजूच्या टेबलवर ठेवला. ती काही क्षण गडबडून गेली. अहो, ते दूध तुम्हाला प्यायचं आहे, म्हणजे असंच होतं फिल्ममध्ये. ती त्याला दूध प्यायला इन्सिस्ट करत होती. सानू,
तू मला अजूनपर्यंत कधी दूध पिताना बघितलंस का? रणविजयने विचारलं. सान्वी विचारात पडली. तिला जितकं माहीत होतं तितक्या वेळा तर रणविजय फक्त त्याचं प्रोटीन शेक पितानाच तिला दिसलेला. दूध पिताना नाही बघितलेलं तिने. मी कधी बघितलं नाही, पण आपल्या हनीमूनसाठी प्यायला काय हरकत आहे ना? सान्वी काय आपला हट्ट सोडत नव्हती. सानू, मला माहीत आहे हे दूध तू का आणलंस. तू यात भरपूर जायफळ घातलंयस ना, म्हणजे मी झोपून जाईन आणि आपल्यात काहीही होणार नाही, हो ना? रणविजयने सरळ तिच्या प्लॅनचा विचका केला, तो उघड करून. पण सान्वी मात्र शॉक झाली की याला कसं कळलं. मला कसं कळलं हाच प्रश्न पडला ना? रणविजयने विचारले. सान्वीने होकारात मान हलवली. तू हे दूध आणलंस ना, तेव्हाच मला जायफळाचा वास आला आणि तुझा काय प्लॅन आहे तो समजला. पण काय ना, मी ते दूध पिऊ शकत नाही, कारण जर ते दूध मी प्यायलो ना तर मला इमर्जन्सी हॉस्पिटलाइज करावं लागेल, कारण मला ॲलर्जी आहे दुधाची. रणविजयने शांतपणे सान्वीला उत्तर दिले आणि तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत होता. सान्वीला हे ऐकून धक्काच बसला. ती 6 महिने इथे होती तेव्हाही तिला समजलं नाही. कमाल होती. पण तुम्ही तर दुधाची कॉफी प्यायचात ना? तिने विचारलं. ते माझ्यासाठीचं सोया मिल्क असायचं. डेअरी प्रोडक्ट्स माझ्या हेल्थसाठी त्रासदायक आहेत. रणविजय त्याच्या बाबतीत हे सगळं सांगत होता तेव्हा सान्वी अमेज होत होती. त्याने त्याच्या स्वतःसाठी वेगळा शेफ का ठेवलाय हे तिला आत्ता कळलं. चुकूनही कोणाच्या हातून रणविजयच्या खाण्यात डेअरी प्रोडक्ट्स जाऊ नये म्हणून त्याने त्याचा पर्सनल शेफ ठेवलेला, ज्याला रणविजयच्या हेल्थबद्दल सगळं माहीत होतं आणि म्हणूनच तो त्याच्या हेल्थसाठी इतका जागरूक होता. आता सान्वीला कसं तरीच झालं. ती यावरून त्याला बऱ्याचदा मागून टोमणे मारायची, त्याची मस्करी उडवायची. आय एम रिअली सॉरी, मला हे माहीत नव्हतं. सान्वीचं तोंड कसं नुसं झालं. तुला हे माहीत होतं की नाही मला माहीत नाही, पण तुला मला दूर ठेवण्यासाठी हे असे एफर्ट्स घ्यावेसे वाटतात यातच मला सगळं समजलं. रणविजयच्या चेहऱ्यावर एक उदासीनता होती, पण दुसऱ्याच क्षणाला तो त्याच्या कठोर शब्दात बोलला. फ्रॉम नाऊ ऑन यू डोंट नीड टू डू दिस थिंग्स. आता यापुढे मी तुला कोणत्याच गोष्टीसाठी इन्सिस्ट करणार नाही. जेव्हा तुला स्वतःहून वाटेल तेव्हा तूच येशील. टिल देन एन्जॉय. इतकंच बोलून रणविजय त्याच्या रूमला अटॅच असणाऱ्या स्टडी रूममध्ये गेला सुद्धा आणि सान्वी इकडे त्याच्याकडे पुतळ्यासारखी बघतच राहिली. एका क्षणात हे सगळं काय झालं? सान्वी विचारात पडली होती. ती त्या दुधाच्या ग्लासकडे बघत होती. मी त्यांना दुखावलं का? तिच्या मनात प्रश्न आला आणि तिचं मन खट्टू झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती काहीशी उशिरा उठली. रात्री उशिरा घरी आल्याने आणि झोपायला लेट झाल्याने तिचा सकाळी डोळाच उघडला नाही. रात्री रणविजयच्याच विचारात तिला झोप येत नव्हती, तर तिकडे रणविजय मात्र तिला सुनवून स्टडी रूममध्ये शांत झोपलेला. स्टडी रूममध्ये असणाऱ्या लांबलचक सोफ्यावरच तो झोपला, पण इथे सान्वी आरामशीर बेडवर सुद्धा शांत झोपली नव्हती. तिची जेव्हा झोप चाळवली तेव्हा तिला गाडीचा आवाज आला. तिला समजलं हा कोणाच्या गाडीचा आवाज आहे. ती झटकन बेडवरून उठत खिडकीकडे गेली. खिडकीतून तिने बघितलं की रणविजयची गाडी गेटमधून बाहेर जात होती. तिने झटकन घड्याळाकडे बघितलं तर घड्याळात 9 वाजून गेलेली. ती स्वतः शॉक होती की ती इतक्या उशिरापर्यंत झोपून होती आणि रणविजयने सुद्धा तिला उठवलं नव्हतं. खरंच हे इतकं रागावलेत माझ्यावर? सान्वी स्वतःशीच बोलत दुःखी होत होती. क्रमशः सान्वी आता काय करेल? रणविजय तर खरंच रागावला. काय होईल बघू पुढे. हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. पुढील भागासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.